कुंबोली प्रीमियर लीग पर्व तिसरं पहिली गोलंदाज घेऊन गोलंदाज मिस्टर समीर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुंदर चेंडू समीर यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातोय. यष्टेंच्या मागे आपण पाहतोय मिस्टर राहुल पिंपळे यांना. पहिला चेंडू अचूक टप्प्यांवर इथे मात्र टाकताना दिसतोय समीर. यावेळेस या षटकातला पुढचा चेंडू आणि त्याच्या समोर आपण पाहतोय मिस्टर ऋषी यांना बॅक टू बॅक. हा मात्र दुसरा निर्धाव चेंडू ऋषी यांच्या माध्यमातून खेळला जातोय. चांगली सुरुवात इथे मात्र म्हणावी लागेल AR इंडियन्स संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा गतिवान चेंडू अंगाला आदळतोय. तदनंतर 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एकेरी धावानिशी आता मात्र धावफलकाचा श्री गणेश इथे मात्र केला जाताना दिसतोय कुंबोली फायटर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 1 या आकड्यावर. यावेळेस क्षेत्ररक्षणात बदल घडवून आणताना दिसतोय कर्णधार सनी. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच तटस्थ दाद फेटाळून लावतायत. 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र चांगल्या रनिंग बिटवीनच्या साह्याने सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना चांगले षटक इथे मात्र हाताळताना दिसतोय समीर. यावेळेस समीर यांच्या षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत खेळून काढण्याच्या नादामध्ये पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाते मात्र पंच दाद फेटाळून लावतात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल समीर यांच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय AR इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय कुंबोली फायटर्स. यावेळेस आपलं कला कौशल्य दाखवताना दिसतोय. चेंडू बॅटवर प्रॉपर पद्धतीत येत नसताना इथे मात्र रक्षात्मक पवित्रेत 1 धाव काढून स्ट्राईक रोटेशन इथे मात्र सुंदररित्या केली जाताना दिसते. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 या धावसंख्येवर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे. आता आपण वळूयात डीजेच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील विकी डीजे. लेफ्ट हँडर गोलंदाज. पहिला चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू त्याला मात्र स्विच हिट. फटका इथे मात्र डसला जातोय. चेंडू जातोय खणखणीत सीमा पार चौकार. हा येतोय KPL चौकार. इथे मात्र यायचं वायफायचा पुरवठा इथे मात्र खंडित झालाय. यावेळेस पुढचा चेंडू घेऊन सनी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथ मेंटेन करून शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी केली होती मात्र आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. अवांतर धावसंख्येत वाढ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये आपल्याला जाताना पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र चुकलात. फलंदाजाच्या माध्यमातून एक चूक इथे मात्र पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू
इथे मात्र आपण पाहतोय षटकातला तिसरा चेंडू यावेळेस घेऊन आपण सनी यांना गोलंदाजी मार्कवर पाहतोय. यावेळेस लोअर फुल टॉस मध्ये चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धाबा या चतुर पद्धतीत पूर्ण केल्या जात आहेत. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट बाय 2 बॅट्समन. आपण फलंदाजी मार्कवर पाहतोय मिस्टर शुभम पिंपळे यांना, शुभम यांना. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय ऋषिकेश वडे. या 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस चांगला फटका चेंडूला भिडकावून दिलं गेलं. फाईन लेग रिजन मध्ये सीमा पार षटकार 6 धावा. हा येतोय KPL षटकार. बल्ला घुमा वर कमाल देख असा प्रकारचा फटका इथे मात्र रसला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा अल्टीपल्टी फटका मारण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र चुकलाय फलंदाज शुभम. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. या निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. KPL कुंभोली प्रीमियर लीग आपण पहिला सामना पाहतोय. कुंभोली फायटर संघाचा जर ऑनरचा विचार करत झाला तर सुमितजी पिंपळे, त्यानंतर रोहितजी संखे आणि राहुलजी संखे यांचा संघ आपल्याला खेळायला पाहतोय. यावेळेस अल्टीपल्टी सीमा पार षटकार 6 धावा. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6. पहिले खूपच सुंदर पद्धतीत हाताळलं होतं समीर यांना. त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झाला सनी. आयकॉन खेळाडू होता, कर्णधार होता संघाचा, मात्र त्याच्या गोलंदाजीवर इथे मात्र हाणामारी केली गेली. खूपच सुंदर पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शुभम यांच्या माध्यमातून. तिसरं षटक पहिला चेंडू समीर. यावेळेस लोअर फुल टॉपमध्ये चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेस केलं जातंय, मात्र चेस जिंकतोय चेंडू आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार चौकार. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4. करताना दिसत आहेत. यावेळेस पाहायला चेंडू आदळतोय. पंचांकडे दाद इथे मात्र मागितली गेली नाहीये. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केला जाताना दिसतोय. एका धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2वर 9, 29 या आकड्यावर. विश्लेषण पाहायचं झालं तर 14 चेंडू हाताळले झालेत आणि 14 चेंडू मध्ये 29 धावा. हा मात्र एक सुंदर फटका येतोय अलॉंग दी कार्पेट. यावेळेस चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4 धावा. पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी करतोय मिस्टर शुभम. पुन्हा एकदा स्विचिट फटका. यावेळेस रोहित जातो चेंडूच्या खाली. खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. 2 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 35 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या षटकातले 4 चेंडू हाताळून झालेत. आपण बघतोय मेगा स्क्रीनवर मिस्टर समीर यांना गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेसचा चांगला चेंडू समीर यांच्या माध्यमातून टाकला जाताना दिसतोय. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता इथे मात्र केली जाताना दिसते. यष्टीच्या मागे आपण पाहतो मिस्टर राहुल पिंपळे यांना. त्यानंतर 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये रोहित
त्यानंतर कव्हर रिझन मध्ये 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय सनी. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चांगला चेंडू हाताला जाताना दिसतोय. 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून ते मात्र हाताला जातोय. पहिला चेंडू लॉलीपॉप शॉर्ट पद्धत चेंडू होता, मात्र चेंडूला पनिश करण्यामध्ये अपयशी ठरतोय फलंदाज मिस्टर ऋषिकेश वडे. ऋषिकेश वडे यांना पाहिलं तर वसई विरार वंजारी प्रीमियर लीग मध्ये खूपच सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज मात्र आपण त्यांना पाहतोय कुंभोली प्रीमियर लीग मध्ये कुंभोली फायटर संघाकडून सलामीची जोडी. यावेळेस चेंडूच्या खाली आपण पाहतोय चिराग संखे. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3/6 36 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. AR इंडियन संघाचा विचार करायचा झाला तर AR इंडियन संघाचे ऑनर्स आपण पाहिले तर अमितजी संखे आणि राहुलजी संखे यांचा हा संघ आपण पाहतोय 2 हात करताना दिसतोय कुंभोली फायटर संघाच्या अगेन्स्ट मध्ये. पहिला सामना कुंभोली प्रीमियर लीग. यावेळेस मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र तटस्थ असे पंच. चेंडूच्या खाली जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38-38 या धावसंख्येवर. आपण मेगा स्क्रीनवर पाहतोय चिराग कानमंत्र देताना दिसत आहेत आपल्या गोलंदाजाला. आपल्यासोबत युट्यूब लाईव्ह ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जोडले जात आहेत आणि लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचा सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस चांगला कमबॅक म्हणावं लागेल प्रज्वलांच्या माध्यमातून. सनी यांना जो खराब गोलंदाजी केली होती, मात्र त्याचा आता पुढे बोर कस इथे मात्र भरून काढताना दिसतोय मिस्टर प्रज्वल. सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र एक चांगला फटका जर आला तर मात्र बॅकफुटवर ढकलला जाऊ शकतो गोलंदाज. यावेळेस मात्र बॅक टू बॅक हा मात्र त्यांच्या गोलंदाजीतून येतोय. दुसरा चांगला चेंडू. या षटकाचा विचार करत झाला तर या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. 3 धाव फक्त या षटकामध्ये एकत्रित करू शकलाय कुंभोली फायटर संघ. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. यावेळेस मात्र फटका चांगला इथे मात्र रचला जातोय. चेंडू जातोय खणखणीत सीमा पार चौकार. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग 4.
आता आपण पाहतोय एक अनुभवी असा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर दाखल होताना दिसतोय. प्रदीर्घ अनुभव ज्याच्या पाठीशी असलेला गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर रोहित यांना. कुंभोली गावदेवी आणि यावेळेस रोहित पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टाकला गेला, मात्र पंच वाईड म्हणून इथे मात्र दर्शवतात. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू इथे मात्र टाकला गेला. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र केली जाताना दिसते. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. पाचवं षटक मिस्टर रोहित यांच्या माध्यमातून हाताळला गेला. यावेळेसचा फटका पोहोचतोय, मात्र नोमॅन्स लँड वर चेंडू लँड होईल आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जात आहेत. निश्चितच आपण पाहतोय की हनीसारखा एक फलंदाज आपल्या डगआउटमध्ये असताना विकेट कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं होतं आणि तेच इथे मात्र कॉम्प्रोमाइज करताना दिसत आहेत मिस्टर ऋषिकेश वडे. आणि स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणलं जातंय आपल्या आयकॉनला, आपल्या कर्णधाराला मिस्टर सनी पाटीलला, हनी पाटील यांना. माझ्यासोबत गुणलेखक इथे मात्र जोडले जात आहेत मिस्टर आयुष संखे. रोहित पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर त्यांच्या समोर आपण पाहतोय. यावेळेस चेंडू आणि फळीचा कनेक्शन प्रॉपर पद्धतीत पाहायला मिळाला आणि या चेंडूच्या खाली आपण पाहतोय क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक करतायत खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला यावेळेस मोजावा लागतोय 2 धावेनिशी. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. 5वं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 47 या आकड्यावर जाऊन पोहोचते. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय मिस्टर चिराग संखे यांना 30 सर्कलच्या आतमध्ये आपण त्यांना क्षेत्ररक्षणासाठी पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. यावेळेस यज्ञेश चेंडूच्या खाली तैनात. 1 धाव ही सहजरित्या पूर्ण. थर्डमॅन रिजन मध्ये आपण पाहतोय यज्ञेश यांना. त्यानंतर फाईन लेग रिजन मध्ये आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये आपण पाहतोय नील. त्यानंतर मंदारांना आपण पाहतोय लॉंग लेग रिजन मध्ये 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. चला स्पीडअप ठेवायचं. रोहित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट मारा. यावेळेस मात्र फुलचा फटका पॉवरफुल. यावेळेस चेंडूच्या खाली मंदार तैनात होता. मंदाराच्या माध्यमातून खूपच सुरेख आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेवर इथे मात्र रोखलं गेलं आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 49, 4वर 9, 49 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय रोहित. यावेळेस नील चेंडूच्या खाली खूपच सुंदर क्षेत्ररक्षण नील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. निश्चितच 3 धावा आपल्या संघासाठी इथे मात्र वाचवताना दिसतोय. या एकेरी धावनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 50 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अर्धशतक इथे मात्र पूर्ण केलं जात आहे कुंभोली फायटर संघाच्या माध्यमातून. विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुलच्या माध्यमातून विचार करायचं झालं तर या क्रीडा संकुलवर 60 ते 65 धावा निश्चितच काढणं गरजेचं असेल आणि त्यावरच इथे मात्र पूर्णतः लक्ष केंद्रित करून यावेळेस घुटना टेक तमाशा देख पुलचा फटका षटकार हा येतोय. कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा.
तहसील 11 संघाचा कर्णधार आणि नियास टायगर संघाचे कर्णधार, दोन्ही कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचं. षटक संपल्यानंतर आपण शेवटचं षटक पाहतो. मिस्टर प्रज्वल पुरी यांना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाईल. शेवटचं षटक भैरवीचे षटक आणि भैरवीच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर इथे मात्र गडी बाद होतोय. शुभम सारखा एक चांगला फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने माघारी पाठवला जातोय. चांगला झेल टिपला गेला समीर यांच्या माध्यमातून आणि माघारी पाठवलं गेलं शुभम यांना. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल केला जातो. चेंडूच्या खाली आपण पाहतायत मिस्टर चिराग संखे. चिराग संखे चेंडू जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या 57 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ज्या प्रकारे आपण म्हटलं कुंबुलीच्या मैदानावर 60 ते 65 धावा काढणं गरजेचं असतं आणि संघाच्या समोर म्हणजेच एआर इंडियन संघाकडे चांगली फलंदाजी स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर सनी सारखा एक चांगला आयकॉन खेळाडू आहे. त्याचनंतर समीर एकूण सुद्धा एक चांगला अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय. त्याचनंतर चिराग संखे, राहुल पिंपळे, अच्छा मंदार संख्येसारखे चांगले फलंदाज आपण एआर इंडियन संघाकडे पाहतोय. यावेळेस 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 59 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 2 गडी बाद झालेत. अजूनही या षटकातले 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा मानस मनामध्ये असेल आयकॉन खेळाडू मिस्टर हनी यांना. यावेळेस खराब चेंडू पंच नो म्हणून डिक्लेअर करतायत आणि चेंडूला पोहोचवतोय सीमा पार. षटकार हा येतोय कुंबोली प्रीमियर लीग 6 धावा षटकार. खराब चेंडूला चांगला इथे मात्र पनिश केलं गेलं. चेंडूला पोहोचवलं गेला सीमापार षटकार लॉंग लेग रिजन मध्ये. आता मात्र फ्री हिटचा हा चेंडू चेंडूच्या खाली येताना पाहतोय मिस्टर चिराग यांना. चिराग बनतोय दर्शक आणि चेंडू त्यांना निघून जातोय. दस्तक पे मस्तक सीमापार चौकार 4 धावा. पाहतोय ड्रायव्हिंग सीट वर बसतोय कुंबोली फायटर संघ. 70 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. इथे मात्र चांगला फटका चेंडूच्या खाली आपण पाहतोय समीर यांना. समीर चेंडू फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण आणि 1 धावाच्या स्वरूपात इथे मात्र गडी बाद होताना दिसतोय मिस्टर चिराग संखे यांचा. डगआउटच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय अक्षय आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवर येतोय. सत्याहत्तर आणि 78 धावाचं लक्ष्य समोर इथे मात्र ठेवलं जाताना दिसतंय.
लीग 20-25 आणि नाणेफेकीचं कोल साठी आपण पाहतोय नियास टायगर्स विरुद्ध सचिल 11. चला अमित जी संख्ये यायचंय नाणेफेकीसाठी. नाणेफेकीचं कोल करण्यासाठी प्रमुख पाहुणे आपण पाहतोय माजी उपसरपंच श्री अमितजी संखे. सचिल 11 विरुद्ध नियास टायगर्स. नाणेफेकीचा कौल बोलेल मानस सचिल 11 संघाचा कर्णधार. नियास टायगर्स संघाने नाणेफेकीचं गोल जिंकलंय. तुमचा निर्णय सांगायचा आहे. आमचा फिल्डिंगचा निर्णय असणार आहे. धन्यवाद. हेलो चेक. हेलो चेक. कुंभोली प्रीमियर लीग 20-25 पहिला सामना आपण पाहिला. AR इंडियन्स विरुद्ध कुंभोली फायटर संघ. AR इंडियन्स संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि नाणेफेकीचा गोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला. सलामीची जोडी मैदानात आपण पाहिली ऋषिकेश वडे आणि शुभम यांची. ऋषिकेश वडे वैयक्तिक 8 धावांवर रनआउट पद्धतीत बाद होऊन तंबूच्या दिशेने गेले. त्यानंतर शुभम याने 20 चेंडूमध्ये 37 धावांची एक आक्रमक खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि फिनिशिंग टच दिलं मिस्टर हनी यांनी. 7 चेंडूमध्ये 20 धावा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र काढल्या गेल्या. यावेळेस सुंदर आपण सामने पाहतोय कुंभोली मैदानावर. अठ्ठ्याहत्तर धावाचं लक्ष्य सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. एका बाजूला आपण राईट हँडर फलंदाज मिस्टर चिराग संख्यांना पाहाल. त्यानंतर आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवर सनी लेफ्ट हँडर फलंदाज सनी यांना आपण पाहतोय. नवीन चेंडू द्यायचंय. आपण क्षेत्ररक्षणाची विरचना इथे मात्र पाहतोय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर इथे मात्र काढले जात आहेत. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर इथे मात्र काढले गेलेत. आपण पाहतोय एसटीच्या मागे भावेश पाटील. त्यानंतर त्यांच्या मागे आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या रिझन मध्ये महेश यांना पाहतोय. त्यानंतर पॉइंट रिझन मध्ये आपण पाहतोय सहयोग यांना. पॉइंट कव्हर रिझन मध्ये 38 सर्कलच्या मध्ये आपण पाहतो विकी. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये आपण पाहिलं शुभम यांना. आज आक्रमक खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 20 चेंडू 37 धावा. 38 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय हनी आयकॉन खेळाडू आहे. त्यानंतर लॉंग ऑन रिझन मध्ये आपण अक्षय पाटील यांना पाहतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण पाहिलं तर चिराग संखे यांना 38 सर्कलच्या बाहेर इथे मात्र काढले जाताना दिसत आहेत. सलामीची पहिली षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 53 नगर एक्सप्रेस मिस्टर ऋषिकेश वडे यांना.
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. 78 धावसंख्या समोर ठेवली आहे AR इंडियन संघासमोर. आता मात्र चेसिंग साठी सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर चिराग तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर सनी दाखल होताना दिसत आहेत. आपल्या संघाने 78 धावसंख्या काढली आहे तर पुढच्या संघाला 78 धावसंख्या काढायच्या आहेत. तर अशाच प्रकारची गोलंदाजी घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय मिस्टर ऋषिकेश वडे. आपला क्लास दर्जा इथे मात्र दाखवावा लागेल आपल्या घरच्या मैदानावर. यावेळेस अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडूच्या खाली अक्षय पाटील जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत पहिलाच चेंडूच्या अखेरीस धावसंख्येचा धावफलकाचा श्री गणेश इथे मात्र केला जातोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 1 या आकड्यावर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच प्रत्येक चेंडू मागे इथे मात्र क्षेत्ररक्षण बदलावं लागतंय कुंबोली फायटर संघाला. कुंबोली फायटर संघाचा विचार करायचा झाला तर सुमितजी पिंपळे, रोहितजी संखे आणि राहुलजी संखे यांचा हा संघ. यावेळेस मात्र चांगला कमबॅक व्हेरिएशन केलं, गती कमी केली गोल चेंडूची. स्लोअर पद्धत चेंडू इथे मात्र हाताळला गेला ऋषीच्या माध्यमातून आणि इथे मात्र चकवा दिला जातोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू यावेळेस इथे मात्र टाकला जातोय ऋषीच्या माध्यमातून. सनी सारखा एक चांगला फलंदाज, चांगल्या फलंदाजाला तुम्ही मात्र जगडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. हाच तुमचा क्लास इथे मात्र प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला दाखवावा लागेल. यावेळेस चेंडू आणि फळीचा कनेक्शन प्रॉपर पद्धतीत आपण झालेला पाहतोय. हा येतोय रॉकेट फटका, हा येतोय चौकार, हा येतोय कुंबोली प्रीमियर लीग 4 या इनिंग मधला पहिला चौकार. सुंदर फटका यावेळेस रचला गेला. सनी यांच्या माध्यमातून चेंडूला पोहोचवलं गेलं लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमा पार चौकार. 4 धावा. यावेळेस चेंडूच्या खाली येत आहे भावेश. कॉट बिहाइंड गडी बांधून तंबूच्या दिशेने यावेळेस माघारी परतावा लागेल मिस्टर सनी यांना. डीजे आपण पाहतोय विकी डीजे यांना आपल्यासोबत जोडले जात आहेत कुंबोली प्रीमियर लीग मध्ये. तदनंतर आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपण ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. गडी बाद झाल्यानंतर आता मात्र फलंदाज आपण पाहतोय मिस्टर यज्ञेश यांना. अच्छा नावाने प्रचलित असला हा फलंदाज आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहतोय. यावेळेस ऋषी गतिवान असा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला गेला. मात्र वाईड चेंडू म्हणून पंच इथे मात्र दर्शवतात. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. यावेळेस मात्र चेंडूला गती दिली गेली होती. मात्र दिशाहीन असा चेंडू ऋषी यांच्या माध्यमातून हाताळला गेला. सशील संघाचा एक जमेची बाजू असलेला एक अक्षय पाटील यांचा सुद्धा इथे आगमन झालंय. तदनंतर अक्षयजी पिंपळे यांचा सुद्धा इथे आगमन आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये यावेळेस लॉफ्टेड फटका खेळला गेला. चेंडूच्या खाली आपण पाहतोय शुभम यांना. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना दिसते. 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 7, 1 गडी बाद अशी काहीतरी स्थिती इथे आपण पाहतोय AR इंडियन संघाची. आता मात्र चिंता वाढताना दिसते. पहिलाच षटक ज्या प्रकारे हाताळला होता समीर यांनी त्याच प्रकारचा षटक यावेळेस हाताळताना दिसतोय मिस्टर ऋषिकेश वडे. 53 नगर एक्सप्रेस नावाने आपण त्यांना ओळखतोय. यावेळेस स्थिर ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय फलंदाजाकडे. या चेंडूचा कुठलाही
उत्तर नव्हतं आणि चेंडू यावेळेस एसटीच्या मागे भावेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक समाप्त इथे मात्र होतोय. षटक समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 7-1 गडी बाद. आता पण सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होताना दिसतोय या संघाचा संघनायक आणि आयकॉन खेळाडू हनी पाटील यांना आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. दुसरं षटक पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र घेऊन येतोय. यावेळेस बॅटीची कड घेऊन चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. थर्डमॅन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं महेश यांच्या माध्यमातून. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या दुसऱ्या षटकामध्ये हात खोलावे लागतील मिस्टर चिराग यांना. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळला जातोय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण अति घाई आणि संकटात नाही अशा प्रकारे इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्यामध्ये आपण पाहिलं शुभम यांना. आणि धावसंख्या 4 ने इथे मात्र फ्लाय होते. धावसंख्या 4 ने फ्लाय होऊन धावफलकावर आपण पाहतोय 12 या आकड्यावर हा आला कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4 धावा. होती AR इंडियन संघाला. यावेळेस शुभमॅनच्या माध्यमातून हा मोमेंट त्यांना प्रदान केला जाताना दिसतोय. यावेळेस मोमेंटम घेतोय की नाही बघूया AR इंडियन्सचा. यावेळेस चांगला फटका इथे मात्र पुलचा रचला जाताना दिसतोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग 4 चौकार. पाहतोय आपल्या गावाचे अनुभवी फलंदाज कर्णधार मिस्टर प्रतीकजी संखे ड्रीमी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. आज काही कारणास्तव KPL मध्ये अनअवेलेबल आहेत. यावेळेस अंगावर चेंडू आदळतोय. आयट्स पंच इथे मात्र दाद फेटाळून लावताना दिसत आहेत. या निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या आपण पाहतोय 16 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एक गडी बाद 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये ढकलला जातोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार चौकार हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4 धावा. मोमेंटमची गरज होती. मोमेंटम इथे मात्र बहाल केलं गेलं शुभम यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र 2 चौकार ठोकले गेले. या 2 चौकारांदिशी आता मात्र मोमेंटम मध्ये येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 2/0 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी चिरागांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस बॅटीची कड घेऊन सहयोग चेंडूच्या खाली चांगला क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून ते मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण. 2 षटक समाप्त 1 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय 2/1 21 या धावसंख्येवर.
यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत नियास टायगर्स विपक्ष सचिल 11. नियास टायगर्स संघाचा विचार करायचा झाला तर संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील यशजी संखे. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विपक्ष मध्ये आपण संघ मालक पाहतील दिनेशजी संखे आणि प्रतीकजी संखे. आता मात्र 2-2 युद्ध या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. दोन चांगले संघ आमने सामने भिडताना दिसतील. एका बाजूला आपण पाहतील सचिल 11 संघ आयकॉन खेळाडू चिराग पिंपळे यांना, त्यानंतर आपण पाहिलं तर नियास टायगर संघाकडून आयकॉन खेळाडू चिन्मय संखे यांना. ही लढाई आत्म सन्मानाची, ही लढाई आहे KPL ची, कुंबोली प्रीमियर लीगची. आणि कुंबोली प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव लौकिक करण्याची सुवर्ण संधी प्रत्येक संघाला इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत राईट आर्म गोलंदाज मिस्टर अक्षय पाटील यांना. वर्ध विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. चला स्पीडअप ठेवायचं आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे प्रत्येक संघाला. ही KPL कुंबोली प्रीमियर लीग कमिटीकडून एक कळकळीची विनंती असेल की प्रत्येक सामना हा स्पीडअप ठेवूनच खेळायचा आहे. दिलेल्या अवधीमध्ये सामना तुम्ही पूर्ण करायचा आहे. यावेळेस अक्षय खूपच बाहेरचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. वाईड चेंडू म्हणून पंच इथे मात्र दर्शवतात. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने धावसंख्या आपण पाहतोय 2-2 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. ज्या प्रकारची स्टार्टची आवश्यकता होती तीच स्टार्ट इथे मात्र देताना दिसतोय. एक चौकार शुभमनच्या माध्यमातून सोडला गेला, त्यानंतर मात्र 3 चौकार खेचले जाताना दिसले. यावेळेस चांगला चेंडू, गतिवान चेंडू, स्थिर स्तब्ध ठेवलं गेलं फलंदाजाला. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. एक कठीण प्रश्न विचारला गेला आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे मात्र होत नव्हतं फलंदाजाकडे. मात्र निर्धाव चेंडूने एक चांगला चेंडू इथे मात्र समाप्त करण्यात यश मिळाला गोलंदाजाला. यावेळेस चेंडू फ्लाय केला जातोय, चेंडूला पोहोचवतोय हाय अँड हँडसम षटकार. हा येतोय कुंबोली प्रीमियर लीग 6. चिराग दाखवून देतात स्वप्न मोठे असून चालत नाही, ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न इथे मात्र चिरागजी संख्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय क्लासिक फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस चांगला कमबॅक, एक तुझी तर एक माझी असं द्वंद्व युद्ध गोलंदाज आणि फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूवर एक देखणा स्ट्रोक कॉपीबॉक स्टाईल फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण डगआउट मध्ये पाहिलं तर समीर सारखा एक चांगला फलंदाज सुद्धा पाहायला मिळतोय. सामना निश्चितच जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल चिराग यांच्या माध्यमातून. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच चेंडू आणि फळीचा कनेक्शन खूप लेट इथे मात्र पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. यज्ञेश यांना प्रमोट केलंय समीर यांच्या पुढे, मात्र यज्ञेश यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचवावा लागेल, एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा लागेल समीर यांना. चांगली फलंदाजी करतोय आपण पाहिलं चिराग यांना. खूपच सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. एक धाव सहजरित्या पूर्ण, एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात केलं जात आहे. या मात्र दुहेरी धावाचं रूपांतर तिहेरी धावात, आणि तिहेरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र कुठेतरी धावबा दोन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय मिस्टर यज्ञेश. यावेळेस गडी बाद झाला यज्ञेशांच्या रूपाने.
जीवन एक यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये चालणं भाग आहे आणि तीच यात्रा चालण्यासाठी इथे मात्र मैदानात दाखल होताना दिसतोय. कोण आला रे कोण आला, या संघाचा एक चांगला फलंदाज मिस्टर समीर मैदानात दाखल होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर लगावली जाते 3/1 31 या आकड्यावर. या जोडीला आपल्या हा सामना आपल्या खांद्यावर घेऊन चालावा लागेल आणि जोडी ब्रेक करणं गरजेचं असेल. निश्चितच म्हणायचं झालं तर कुंबोली फायटर संघाच्या माध्यमातून विचार करावा लागेल की ही जोडी कशा प्रकारे आपण ब्रेक करू शकाल. तर ही जोडी ब्रेक तुम्ही केली तर निश्चितच या सामन्यामध्ये तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. सक्षम डेकोरेटर प्रॉपरायटर मिस्टर राकेश यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने कुंबोली प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही इथे मात्र करतोय. यावेळेस अक्षय यांच्या षटकातला हा आपण पाहतोय शेवटचा चेंडू. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच पुन्हा एकदा त्याच शैलीने खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस निर्धाव चेंडू खेळला जाताना दिसतोय. 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय 31 या आकड्यावर. अगरत्न सारखी जतना केली आता मात्र समीकरण बदलताना दिसतोय. 18 चेंडू विजयासाठी आवश्यकता 47 धावा. 18 चेंडू 47 धावा. 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय ऋषिकेश वडे. 53 नगर एक्सप्रेस यावेळेस रुळावर धावताना दिसते. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातोय. यावेळेस पहिला चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय स्टँड एंड डिलिव्हर्ड षटकार हा येतोय कुंबोली प्रीमियर लीग 6. चेंडू 41 धाव. 17 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. समोर आपण पाहतोय समीर यांना. यावेळेस चांगला चेंडू. चेंडूच्या खाली आपण पाहतोय चिराग संख्ये. चांगलं क्षेत्ररक्षण चिरागांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसतंय. या षटकाचं विश्लेषण पाहायचं झालं तर या षटकामध्ये 2 चेंडू हाताळून झालेत. 2 चेंडूमध्ये 7 धावा एकत्रित केल्या गेल्या समीर यांच्या माध्यमातून. आता मात्र तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर चिराग आपल्याला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवर. यावेळेस स्लोअर मध्ये चेंडू नो मॅन्स लँड वर. चेंडू इथे मात्र लँड झालाय. खुद्द आयकॉन मिस्टर हनी पाटील चेंडूच्या खाली इथे मात्र मुस्तेत आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसतंय. पहिला चेंडू षटकार खेचला गेला. तदनंतर मात्र चांगला कमबॅक ऋषिकेश वडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. VRCC कुंबोली संघाकडून कित्येक वर्ष वंजारी समाज क्रिकेटमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. आज मात्र आपल्या संघासाठी कुंबोली फायटर संघासाठी 2 हात करताना पाहतोय. यावेळेस कमबॅक करतोय क्लीन बोल्ट काही करून आता मात्र तंबूच्या दिशेने माघारी पाठवलं जाताना दिसतोय समीर संखे यांना.
फलंदाजी मार्गवर दाखल होताना दिसतोय मिस्टर राहुलजी पिंपळे. लेफ्ट हँडर फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल. सामना फसतोय अमितजी संघे आपल्या संघाच्या बाजूने, पण तुमच्या संघाकडून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिराग संखे नावाचा. VPL फायनल मध्ये काय फलंदाजी केली होती चिराग संख्याने, आणि त्या शेवटच्या सामन्याचा यावेळेस पुनरावृत्ती करणं गरजेचं असेल. आणि त्यांच्याच अगेन्स्ट मध्ये तो संघ पाहतोय कुंबोली फायटर, आणि VPL फायनल मध्ये त्याच संघाकडून खेळताना आपण पाहिलं मिस्टर चिरागजी संखे यांना शेवटच्या फायनल मध्ये खूपच सुंदर फलंदाजी केली. आज मात्र पहिला सामना तुमच्या संघाच्या बाजूने फसताना दिसतोय, आणि त्या पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या संघाची नौका नदीच्या काठावर लावण्याचं कार्य तुमच्या माध्यमातून केलं गेलं तर निश्चितच अमितजी संखे तुमच्यावर खुशी दाखवतील आणि तुम्हाला दुपारचा प्रोग्राम तुमचा फिट केलं जाईल. 1001 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. यावेळेस पहिला चेंडू चांगला खेळून काढला राहुल यांच्या माध्यमातून, आणि राहुल यांना एकच कार्य करायचं की जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचं चिराग संखे यांना, आणि जास्तीत जास्त चेंडू खेळायला द्यायचं. या एक धावेची संघाची धावसंख्या पण पहिली धावफलकावर 40 या आकड्यावर जाऊन पोहोचते. निश्चितच तुमच्या संघ मालकांकडून एक आम्हाला इकडे सांगितलं जातंय की चिराग संखे जर तुम्ही सामना जिंकवून दिला तर तुम्हाला 1001 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल तुमच्या संघ मालकाच्या दिशेने, म्हणजेच अमितजी संखे यांच्या माध्यमातून. यावेळेस ऋषिकेश वडे खूपच बाहेरचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. यावेळेस वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र करताना दिसतोय. या एक धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41 या आकड्यावर. विजयासाठी 78 धावा आता मात्र आवश्यकता विजयासाठी. 13 चेंडू 37 धावा. पुलचा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा कनेक्शन प्रॉपर पद्धतीत झालेला पाहायला मिळाला नाहीये. एक धाव सहजरित्या पूर्ण. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 36, म्हणजे एका षटकामागे 18ची धावसंख्या सरासरी इथे मात्र काढावी लागेल AR इंडियन संघाला. मिस्टर हनी पाटील यांना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. जर हनी यांना जर 14-15 धावसंख्या जर काढली तर निश्चितच शेवटच्या गोलंदाजावर प्रेशर आणू शकतो AR इंडियन संघ. कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे या फलंदाजामध्ये, मात्र गोलंदाज दर्जाचा आपल्या समोर पाहायला मिळतोय. हनी पाटील नावाचा एक चांगला अनुभव असला गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडूच्या खाली आपण पाहतोय ऋषिकेश वडे यांना. यावेळेस कॉम्प्रोमाइज केलं जाताना दिसतंय. गडी बाद झाला राहुल पिंपळ्यांच्या रूपाने धावाच्या स्वरूपात. राहुल पिंपळ्यांची जागा सांभाळण्यासाठी आता आपण पाहतोय मिस्टर यज्ञेश जातोय. यानंतरचा सामना आपण पाहतील सचिल 11 विरुद्ध निया स्ट्रायकर्स. निया स्ट्रायकर्स संघाने नाणेफेकीचं कॉल जिंकलं. नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेला आणि सचिल संघाला आमंत्रित केलं गेलं की या फलंदाजी करा, एक टार्गेट आमच्या समोर तुम्ही ठेवा, आणि त्या टार्गेट सेवण्यासाठी इथे मात्र सज्ज होताना दिसतोय मिस्टर चिराग पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्णधाराच्या पदाखाली खेळताना दिसेल सचिल 11 संघ. अकरा चेंडू 35 धावा. यावेळेस ज्या कार्यासाठी आणलं होतं यज्ञेशांना ते कार्य चांगल्या पद्धतीने इथे मात्र पार पाडलं गेलं. एक धाव त्यांच्या माध्यमातून काढून दिली गेली. स्ट्राईक रोटेशन त्यांच्या माध्यमातून करून दिलं गेलं आणि स्ट्रायकिंग एंडवर इथे मात्र आणताना दिसत आहेत अमर
मोगेर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही कुंबोली प्रीमियर लीग तर्फे शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय, चेंडूच्या खाली आपण पाहतोय ऋषी यांना. आम्ही पाहिलो तर ऋषी तुम्हाला की तुम्ही 3 चेल सोडले होते वसई विरार वंदरी प्रीमियर लीग मध्ये, मात्र ती चूक तुमच्या माध्यमातून आज पाहायला मिळाली नाहीये. मोठा झटका लागतोय. आता मात्र सामन्यापासून दूर नेण्याचं काम इथे मात्र करतोय, अचूक पद्धतीत करतोय हनी पाटील आणि माघारी परतावा लागेल चिराग संख्यांना. सत्कार नाला योगा प्रशस्त घरत नाव ऐतका प्रशस्त घरत नाव हे प्रशस्त घरत नाव ऐतका प्रशस्त घरत नाव. मार्कवर यावेळेस आडव्या फळीने चेंडू रॉकेट पद्धतीत इथे मात्र खेळला गेला. 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. आता मात्र रन रेटच्या दिशेने जाताना दिसतोय सामना. जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल आणि रन रेट आपल्या संघाच्या बाजूने ठेवावा लागेल एआर इंडियन संघाला. एआर इंडियन संघाचा विचार करत झाला तर मुंबई इंडियन्स संघ ज्या प्रकारे पहिला सामना हरतोय त्याच प्रकारे पहिला सामना इथे मात्र हरताना दिसतोय. यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली आपण पाहतोय अक्षय यांना, मात्र अक्षय बनतोय दर्शक आणि चेंडू जातोय ना मस्तक पे दस्तक, सीमा पार, खणखणीत षटकार, 6 धावा. किर्याळी संघातील 2 ब्रँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर प्रज्वल यांना. यावेळेस पुन्हा एकदा प्रज्वल, हवाई फायर, चेंडूच्या खाली आपण पाहतोय ऋषी यांना. या सामन्यात 2 झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपण्यात आलेत. त्यासाठी आवश्यकता 26 धावा, 6 चेंडू 26 धावा. यज्ञेशचा विचार करत झाला तर चांगली फलंदाजी करूच शकतो. आज मात्र आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल. यावेळेस फटका फसतोय, चेंडूच्या खाली खुद्द गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत आणि 2 धावाचं रूपांतर इथे मात्र 3 धावात केलं जाताना दिसतोय. या 3 धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या 3 ने फ्लाय होऊन धावफलकावर लगावली जाते 55 या आकड्यावर. आता मात्र आवश्यकता 5 चेंडू 23 धावा. 2 मोठे फटके गरजेचं असेल. मंदार चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो, मात्र आता मात्र मोठे फटके करणं गरजेचं असेल. यावेळेस तटस्थतेचा पंच, निर्धावाचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. आता मात्र 4 चेंडू 23 धावा, 4 चेंडू 23 धावा. यावेळेस मोठ्या फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलात मिस्टर मंदार. निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. सामन्यामध्ये पकड इथे मात्र मजबूत करताना दिसतोय कुंबोली फायटर संघ मालक आपण पाहतोय सुमितजी पिंपळे, रोहितजी संखे आणि राहुलजी संखे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस चेंडूच्या खाली अक्षय पोहोचला होता, मात्र त्यांच्या माध्यमातून इथे मात्र झेल सोडला जाताना दिसतोय. या एक धावेची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 56 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. या षटकात 4 चेंडू हाताळून झालेत. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा एकत्रित केल्या गेल्या एआर इंडियन संघाच्या माध्यमातून. आता मात्र 5वा चेंडू घेऊन महेश यावेळेस फुल लेंथ चेंडू त्यांच्या माध्यमातून क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये आपण या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखतो आणि तोच ब्रह्मास्त्र इथे मात्र इंट्रोड्यूस केला जातोय मिस्टर महेश यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. यानंतर सामना आपण पाहाल सचिन 11 विरुद्ध निया स्ट्रायकर्स. चला निया स्ट्रायकर संघ, यानंतर लगेचच तुम्ही आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यावेळेस वाईड चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत वाढ, अजूनही विलंब होईल या सामना संपण्यामध्ये. खराब चेंडू इथे मात्र महेश यांच्या माध्यमातून हाताळला गेला. अतिरिक्त धावसंख्येत वाढ, अतिरिक्त धावसंख्ये वाढीने संघाची धावसंख्या 57 या आकड्यावर आपण पाहतोय. 78 धावाचं लक्ष समोर ठेवलं होतं, मात्र 22 धावांने इथे मात्र पिछाडीवर आपण पाहतोय एआर इंडियन संघाला. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडूच्या खाली आपण पाहतोय अक्षय. एक धाव संघासाठी अत्यावश्यक असते जेव्हा सामना रन रेट मध्ये जातो. निश्चितच 21 धावाने इथे मात्र पराभूत झाला एआर इंडियन संघ. आणि पहिल्या सामन्यामध्ये आपला कौशल्य आणि कुंबोली प्रीमियर लीग मध्ये आम्हाला सर्वोत्कृष्ट संघ का म्हटलं जातंय याचं यावेळेस उदाहरण देताना दिसतोय. 3 सलग 3 टुर्नामेंट कुंबोली प्रीमियर लीग ड्रीमी आयकॉन होते एसआर वॉरियर्स संघाचे, आणि एसआर वॉरियर्स संघाचं आज मात्र नाम चेंज करून आपण त्या संघाला पाहतोय कुंबोली फायटर नावाने आज खेळताना दिसतोय. 3 टुर्नामेंट त्यांच्या नावावर इथे मात्र आपण पाहिले आणि आज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची शैली त्यांच्या खेळातून आपल्याला पाहायला मिळाली. रोहित पाटील, रोहित पाटील यायचं इकडे.